Oh shit. Oh my god. हॅमस्ट्रिंग्स बर्न होतात असं जाणवत आहे. काय तुझं परत आता? परत काहीतरी बक्षुरी करायची का? तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे बुधवार आणि आज आपण ट्रेन करणारे हॅमस्ट्रिंग्स आणि रेअर शोल्डर्स. माझा जिम मधला वर्कआउट स्प्लिट ऍक्च्युली 4 दिवसाचा असतो. त्यातला एक दिवस म्हणजे हॅमस्ट्रिंग आणि रेअर शोल्डर्स. आज जरी बुधवार असला तरी पण इथे सिटीमध्ये बस आणि ट्रेनची स्ट्राईक आहे, त्याच्यामुळे मला ऑफिसला जाता येणार नाहीये. म्हणून म्हणलो की आपण व्हिडिओ शूट करून घेऊ. बाहेर अक्षरशः -5 डिग्री आता, बहुतेक बर्फ पण आहे, त्यामुळे मी बाहेर व्हिडिओ चालू करणार नाहीये. तर तुम्हाला मी डायरेक्ट जिम मध्ये भेटतो. तर मित्रांनो, स्ट्रेचिंग आपण पटकन करून घेऊ. वर्कआउट आपल्याला फास्ट कंप्लीट करायचं आहे. जास्त वेळ खरं लागत नाही वर्कआउटला. जवळपास 1-पाऊण तासात वर्कआउट संपून जातो. पण बघू, आपण लवकरात लवकर संपवायला ट्राय करूया. स्ट्रेचिंग करून घ्यायची फुल बॉडीची प्रॉपर. लेग्स मारायचेत. लेग्समध्ये आपल्याला हा मसल घ्यायचा हॅमस्ट्रिंग, ह्याला हॅमस्ट्रिंग म्हणतात. आणि हॅमस्ट्रिंग असल्यामुळे मग आपल्याला प्रॉपर लेग्सची स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे. लेग्स जेवढे तुम्ही मोकळे कराल तेवढे तुम्हाला प्रॉपर सेट जाणार आहे. त्याच्यामुळे प्रॉपर स्ट्रेचिंग करून घ्या. शोल्डर पण प्रॉपर स्ट्रेच करून घ्या. लेट्स गो. चांगली मस्त डीप स्ट्रेचिंग झालेली आहे लेग्सची आणि फुल बॉडीची. छान वाटतं, जरा मोकळं मोकळं वाटते. आपण थोडे वॉर्मअप सेट्स घेणार आहे. एक लेगसाठी, एक शोल्डरसाठी. शोल्डरसाठी मी मोस्टली जोर मारत असतो आणि लेगसाठी मी मोस्टली स्क्वॉट्स मारत असतो, फक्त वॉर्मअप करण्यासाठी. आपण ते पटकन करून घेऊयात. इवन दो आपण शोल्डर नंतर घेणार असू, लेग्स नंतर, तरी पण एक वॉर्मअप सेट घेतलेला हा एनी टाइम चांगला आहे. दहा रिपिटेशन झालेले आहेत प्रत्येक सेटचे. वर्कआउट चालू करायला पाहिजे फास्टमध्ये आता. ओके, सो पहिलं सेट आपला असणार आहे रिव्हर्स डेडलिफ्ट्स. ह्यात आपण पाय आपले एकदम जवळ ठेवतो आणि हॅमस्ट्रिंग्स आपले टार्गेट होतील असा सेट मारत असतो. हा डेडलिफ्ट्सच आहेत, फक्त ह्याच्यात आपण हॅमस्ट्रिंग्सला आपलं टार्गेट करणार आहे, ना की बॅकला. पहिला सेट वॉर्मअप असणार आहे. मे बी 5 किलो वगैरे ॲड करेल मी इच साईड, आणि मग नंतर कॉन्झिक्युटिव्हली माझे सेकंड आणि थर्ड सेट, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड वर्किंग सेट असा असेल. तर लेट्स डू इट. ओके, वॉर्मअप आहे त्याच्यामुळे बॉडीला जास्त दमवायचं नाही आहे, त्यामुळे 12च रिपिटेशन मारले. फर्स्ट सेट घेऊयात. 5 मारलं होतं. मे बी फर्स्ट सेट 15 और 17.5 kgs वगैरे असं असेल. तर 15 किंवा 17.5 म्हणलो होतो, आणि 20 किलो लावले वन साईड. लाईट वेट होतं थोडंसं, त्यामुळे म्हणलो जरा प्रॉपर वेट्स मारूयात. बेल्ट लावून घेतोय. बॅक पेन आहे थोडासा, जस्ट फॉर सेफ्टी पर्पजेस. चल, लाईट वेट. मस्तपैकी 15 गेलेत. मजा आली.
ह्यात आपण जास्तीत जास्त आता 5 किलो ॲड करणार आहे. ईच साईड बॉडीला जास्त पण दमवायचं नाही आहे, कारण की आपल्याला पुढचे सेट्स पण घ्यायचे अजून. आणि येस, ही जी आयडिया आहे, क्वाड्स एक दिवस, हॅमस्ट्रिंग्स एक दिवस. बाय द वे ह्याला क्वाड्स म्हणतात, फ्रंट मसल जो असतो तो. हे असतात हॅमस्ट्रिंग्स. तर हे सेपरेट दिवशी घेण्याच्या मागे आयडिया अशी आहे की मला प्रॉपरली टार्गेट करतात ते मसल. प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन देऊन मी त्या दिवशी ते मसल्स मी मारू शकतो. त्याच्यामुळे मी ते मसल सेपरेट डे घेतो. तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल खरंच, तर मग मला नक्की कमेंट करून सांगा एक गोष्ट, की तुम्ही तुमचा वर्कआउटचा स्प्लिट कसा करता आणि तुमचे लेग्स तुम्ही कसे मारता. म्हणजे एका दिवशी अख्खा लेग्सचा मसल कंप्लीट करता की तुम्ही पण लेग्स सेपरेटली मारता, हे मला नक्की कमेंट करून सांगा. ओके, लास्ट सेट आहे 25 kg. मजा आहे. तर आपला नेक्स्ट सेट आहे ग्लूट ब्रिजेस. सध्या मारायला लागलो मी तो सेट. भारी सेट आहे, पण एकदम खूप मस्त टार्गेट होतं. तुमची हॅमस्ट्रिंग साईड, तुमचे हिप्स वगैरे क्रेझी टार्गेट होतात. तर येस, ग्लूट ब्रिजेसला पण सेम फंडा, एक वॉर्मअप आणि 2 वर्किंग सेट. ओके, लेट्स डू इट. मजा येते, फॉर शुअर मजा येते. कूल. नेक्स्ट सेटचे वेट्स ॲड केलेत. ओके, कधी कधी मला असं वाटतं, म्हणजे खूप वेळा विचार करतो असं मी, तो जो त्रास आहे ना एक्सरसाइज करताना, त्या बॉडीला तुमच्या टॉर्चरमधून घालवता, तो क्रेझी आहे. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो मी, इट्स नॉट फकिंग इझी. आपल्याला बॉडी बिल्डर्सची बॉडी दिसती, आपला नॉर्मल पर्सन पण जो डेली लाईफ तो जगतोय आणि त्याची बॉडी खूप चांगली, फिजिक खूप चांगली मेंटेन करतोय. ही सोप्पं नाही आहे. आय कॅन गॅरंटी यू दिस. काय काय गोष्टी कराव्या लागतात ती बॉडी कमवण्यासाठी, किती तुम्हाला कष्ट काढायला लागतात त्यासाठी, हे फक्त जो करतो त्यालाच माहिती असतं. लॉंग टर्ममध्ये तुम्हाला जे सर्व करणार आहे ही गोष्ट सर्व करणार, तुम्हाला तुमची हेल्थ प्रॉपर ठेवणार आहे. त्याच्यामुळे गाईज प्लीज एक्सरसाइज ठेवा. ओके, लास्ट सेट आहे. 25 किलो घेतलं आहे. शिट. पुढचा सेट आपला लेग रिव्हर्स कर्ल्स, पण तो मी दुसऱ्या मशीनवर न मारता, जिथे झोपून आपण रिव्हर्स कर्ल्स मारतो तिथे न मारता मी हे सिटिंगवाला सेट करणार आहे. द रिझन बिहाइंड दॅट इज की झोपून जेव्हा तुम्ही सेट मारता, तुम्ही एका वेटच्या वर गेल्यानंतर, म्हणजे एक लिमिटच्या वर गेल्यानंतर जेव्हा ते वेट हेवी होतं, तर तुमचे हिप्स तुम्ही उचलायला लागता. तुम्ही इंजुरी होऊ शकते बॅकमध्ये वगैरे. त्यामुळे मी या मशीनवर मारायला प्रेफर करतो. ह्याच्यावर तुमची बॅक स्ट्रेट राहते, प्रॉपर तुम्हाला सपोर्ट राहतो बॅकला, आणि प्लस तुम्ही ह्याच्यात हेवी वेट जरा चांगलं जाऊ शकता. यू गेट नाईस सपोर्ट ओव्हर हिअर. त्याच्यामुळे हा मी या मशीनवर सेट मारतो. हॅमस्ट्रिंगसाठी आपला हा लास्ट सेट आहे. वॉर्मअप सेट, लेट्स डू. सो फर्स्ट वर्किंग सेट आहे. कंट्रोल्ड मुवमेंट्स करायचे एकदम. लेट्स गो. ओ माय गॉड, हॅमस्ट्रिंग्स बर्न होतं तसं जाणवत आहे.
इट वॉज क्वाईट हेवी. हॅमस्ट्रिंग्स संपलेत, शोल्डरला पळूयात पटकन. आज सरप्रायझिंगली नेहा पण आहे माझ्यासमोर आज वर्कआउट करताना, कारण की मी सकाळी सकाळी जिमला येतो तेव्हा ती नसती नॉर्मली. तिचं पण आज शूट चाललं आहे, वी आर फिट कपल. तिचा फॉर्म चेक करायचा आहे. तर आता आपल्याला घ्यायचं आहे रिअर शोल्डर. ओके, सो सेम फंडा, 3 सेट्स, वॉर्मअप फर्स्ट आणि सेकंड वर्किंग सेट. मी ॲक्च्युली मग अशी नाव सांगायचं विसरून गेलो सेटचं. त्याला म्हणतात शोल्डर रिव्हर्स कर्ल्स मे बी, असं काहीतरी आहे बहुतेक याचं नाव. मला पण एक्झॅक्ट माहीत नाही नाव. नावांच्या बाबतीत मी खूपच विसरबोळा माणूस आहे. चलो, फर्स्ट सेट 12 ते 15 रेप्स आलेच पाहिजेत. इझी. बाय द वे, तुम्हाला या सेटचं जर नाव माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा, म्हणजे मी नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायला नाव. तर मी गुगल करणारच आहे, पण मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. 12 kg बघूया की जाते. ओके, चल लाईट वेट. स्ट्रेच केलं आता नेक्स्ट लेवल. 15 सेटला तर उचलतच नव्हतं वेट. हेच आहे, यू नीड टू ट्रेन अंटिल फेल्युअर. नेक्स्ट सेक्सी सेट, श्रग रेजेस. काय नाव काय त्याचं? श्रग रेजेस. श्रग रेजेस श्रग्स ऐकलेच नाही तुला? तुझी नाव दे ना, तुला जर नाव आठवत नसेल तर. KARA करण. करण तू. तो 22 kg आणले. लेट्स डू इट मॅन. गावात नेक्स्ट आपलं या मशीनवर केबल एक्सटर्नल रोज म्हणतात त्याला. दाखवत तुम्हाला मी कसं मारायचं ते. ह्यात आपल्याला काही जास्त वेट घ्यायचं नसतं, घेता येत पण नाही टू बी ऑनेस्ट ह्यात. त्याच्यामुळे मी मोस्टली असं 5 किलो किंवा मॅक्सिमम 7.5 किलो वगैरेच गेलेलो ह्याच्यात. ओके, हा ॲक्च्युली जो सेट आहे तुमचा इथं प्रॉपर ह्याला टार्गेट करतो, या मसलला. हा मसल पण खूप गरजेचा आहे, भारी मसल एकदम. ओके, नेक्स्ट सेटसाठी मी मशीन ॲडजस्ट करून घेतो. नेक्स्ट आपला असणार आहे फेस पुल्स. फर्स्ट सेट वॉर्मअप सेट, इझी. मित्रांनो, मला नक्की आहे ना, तुम्ही एक गोष्ट कमेंटमध्ये अजून एक अशी करा, तुम्हाला मी जे वर्कआउटचे व्हिडिओज दाखवतोय ते तुम्हाला कसे वाटत आहेत ते. मला तुम्ही जेव्हा कमेंट्स करत नाही तेव्हा मला समजत नाही की खरंच बरोबर करतोय की चुकीचं करतोय. पॅटर्न माझा जो दाखवण्याचा तो व्यवस्थित आहे का चुकीचा आहे, किंवा काही चेंज करू शकतो, हे मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून अजून मी इम्प्रोवाईज करू शकतो आणि तुमच्यासाठी चांगला कॉन्टेंट आणू शकतो. सो येस, वॉर्मअप होता. नेक्स्ट सेट घ्यायचा आहे.
फायनल सेट फॉर द डे. ओके कम ऑन, फुल एनर्जी. डन. तर मित्रांनो, असा होता माझा आजचा हॅमस्ट्रिंग आणि रिअर शोल्डर्सचा वर्कआउट. मला आता नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला वर्कआउट कसा वाटला, तुम्हाला काही या वर्कआउटमुळे हेल्प झाली का. लाईक करा या व्हिडिओला, शेअर करा तुमच्या मित्रांमैत्रिणींना ज्यांना या व्हिडिओची खरंच गरज आहे किंवा यूज होऊ शकतो हा व्हिडिओ. सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि येस, आपण भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन, स्टे फिट.